माझी जोडीदाराला वाटतं की मी घरून काम केलं पाहिजे, जेणेकरून तिला दररोज 200 मैलांचा प्रवास करणं सोपं जाईल. 7 वर्षांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं. आम्ही आमच्या मुलीची जबाबदारी अर्धी-अर्धी वाटून घेतो. माझ्या दिवसात मुलीला शाळेत सोडणं आणि आणणं शक्य व्हावं, यासाठी मी आधीच माझ्या कामाच्या वेळेत बदल केले आहेत. माझा बॉस खूप चांगला आहे, पण त्यालाही एक मर्यादा आहे. त्यानंतर माझी जोडीदाराने 100 मैल दूर एक नोकरी स्वीकारली. तिला खरंच दररोज तो प्रवास करायचा होता. तिच्या दिवसात मुलीला शाळेत सोडण्या-आणण्याचे काम तिच्या वडिलांनी करावे, यासाठी तिने त्यांना तयार केले होते. पण काही दिवसांनी त्यांना ते झेपले नाही. आता तिचे वडील ही जबाबदारी घेऊ शकत नाहीत. अचानक ती खूप घाबरली आहे. आणि तिचं समाधान काय? तिला वाटतं की मी आठवड्यातून 3 ते 4 दिवस घरून काम करावं. यामुळे तिची नोकरी तर टिकेलच, पण तिची जबाबदारी प्रत्यक्षात मी पार पाडत असेन. जेव्हा मी तिला सांगितलं की हे शक्य नाही, तेव्हा ती पूर्णपणे भडकली. आता ती असा दावा करते की मी अजूनही जुन्या गोष्टी पकडून बसलो आहे. मनात कडवटपणा आहे आणि मी तिची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही सांगा, मी चुकीचा आहे का?